अगेन पेज नंबर 173 वरती आपण हा भाग पाहूयात. मुरासाकी सिकिबोज टेल ऑफ जेन्जी, आपण हे त्या डायग्राम मध्ये पाहिलेलं आहे. हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज द वर्ल्ड फर्स्ट नॉव्हेल. जगामधली पहिली नॉव्हेल कोणती आहे? मुरासाकी सिकिबोज टेल ऑफ जिंजी has been described as the world's first novel. Then Don Quixote by Spanish writer Miguel de Cervantes, which was published in two parts between 1605 and 1615 in the 18th century. The appearance of newspaper and magazines attract a large number of readers from the middle class. Indian scenario मध्ये Rajmohan's Wife by Bankim Chandra Chattopadhyay, serialized in the Indian field, was the first novel in English written by an Indian. भारतामध्ये सगळ्यात पहिली नॉव्हेल म्हणून राजमोहन वाईफ ही बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांची नॉव्हेल आहे, हे पण लक्षात असू द्या. देन नॉव्हेला म्हणजे काय? नॉव्हेला, द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉव्हेल, टाइप ऑफ प्रोज फिक्शन विच इज अ शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉव्हेल. म्हणजे पूर्ण लांब नॉव्हेल पेक्षा छोटी अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी, म्हणजे शॉर्ट स्टोरी पेक्षा मोठी आणि मोठ्या नॉव्हेल पेक्षा छोटी म्हणजे नॉव्हेल आहे. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नरेटिव्ह, ऑफन सटायरिक और रिअलिस्टिक इन टोन. म्हणजे याचा नॉव्हेलाचा टोन कसा असतो? सटायरिक, टीका करणे आणि वास्तवदर्शी चित्रण दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट और इश्यू विथ वन और टू मेन कॅरेक्टर्स अँड टेक्स प्लेस ॲट अ सिंगल ट्रेडिशन. सम ऑफ द फेमस नॉव्हेलाज इन इंग्लिश आर, म्हणजे नॉव्हेला कोणकोणते आहेत फेमस इंग्लिश साहित्यामध्ये? हर्ट ऑफ डार्कनेस कोण लिहिले? जोसेफ कॉन्रॅड. द टर्न ऑफ द स्क्रू हेनरी जेम्स. बिली बर्ड्स हर्मन मेलविले. डेथ इन व्हेनिस थॉमस मन. सीज द डे बाय सॉल बेलो. पर्ल बाय जॉन स्टिंगबेक. आणि अशा पद्धतीने जे आहे नॉव्हेला एवढ्या आहे हे लक्षात असू द्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. म्हणजे एलिमेंट्स कोणकोणते आहेत नॉव्हेलचे किंवा नॉव्हेलाचे? देर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉव्हेल और नॉव्हेला. ऑल दीज फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनदर इन दी वर्क बाय अन ऑथर. म्हणजे नॉव्हेलाचे किंवा नॉव्हेलचे जे आहे घटक कोणकोणते आहेत हे तुम्हाला हमखास विचारलं जाणार आहे, किंवा याच्यापैकी हा घटक नाहीये नॉव्हेलाचा किंवा हा एलिमेंट नाही असं सांगितलं जातं. तर हे नॉव्हेलाचे जे काही एलिमेंट्स आहेत तर त्या एलिमेंट्स मध्ये पहा थीम काय असते नॉव्हेलाची किंवा मूवीची थीम काय असते? थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉव्हेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और अ ट्रूथ विच द रायटर हॅज पुट फोर्थ through the narration of the series of events in the story and characters acting in the particular setting. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉव्हेल किंवा मूवीची जी आहे थीम महत्वाची. जर व्यवस्थित नसेल तर तो मूवी कुणीही पाहते, नॉव्हेल कुणीही कुणालाही अपील होत. म्हणजे थीम अशी असली पाहिजे की प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा ती मूवी किंवा नॉव्हेल वाचत असतो तर त्या सेंट्रल कॅरेक्टर किंवा तो हिरो आहे की ज्या मूवी मध्ये जो अभिनेता आहे किंवा जो हिरो आहे त्या हिरोला प्रत्येक जण मी आहे म्हणून जेव्हा ती मूवी पाहतात, किंवा एखादी हिरोईन आहे तर ती म्हणून ती एखादी स्त्री किंवा मुलगी मूवी पाहते, तेव्हा ती थीम जी आहे ती थीम त्यांच्या जीवनाशी एकदम तरच ती त्यांना अपील होते. अन्यथा अपील थीमच व्यवस्थित नसेल तर मूवी काहीही कामाची नाही किंवा नॉव्हेल काहीही उपयोगाची. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी और द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक्स अप द थीम क्रिएटेड by the conflict either internal inside the mind of the character or external with other characters or entities. Plot may be simple or complex, consisting the interviewing of many subplots. म्हणजे सबप्लॉट्स जे आहेत त्याच्यामध्ये असले पाहिजेत. प्लॉट जे आहेत प्लॉट्स हा व्यवस्थिशीर असला पाहिजे. प्लॉट एक थीम मध्ये गुंफला गेला पाहिजे आणि प्लॉट जर व्यवस्थिशीर असेल तर ती मूवी जी आहे मूवी आपल्याला लक्षात येते. किंवा सेंट्रल कॅरेक्टर काय चालले आहे किंवा एक्सटर्नल काहीतरी बाहेर चाललेला आहे. म्हणजे एकदा मूवी सुरू होते, मूवी सुरू झाल्यानंतर तो जो प्लॉट असतो त्या प्लॉट मध्ये
थीम दडलेली असते. म्हणजे त्याच्या त्या सेंट्रल कॅरेक्टरच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं असतं किंवा मनाबाहेर काहीतरी चालेल, तर तो प्लॉट हा व्यवस्थिशीर असला पाहिजे आणि त्या स्टोरीचा प्लॉट जर व्यवस्थिशीर असेल तर ती थीम व्यवस्थित अन्यथा म्हणजे प्लॉट हा अतिशय महत्वाचा आहे आणि प्लॉटची ही गुंफण व्यवस्थिशीर असली पाहिजे. म्हणजे एखादा मूवी सुरू झाल्यानंतर असं होतं का की ती मूवी सुरू झाला, लगेच एखादा हिरो किंवा हिरोईन त्यांना लगेच भेटत असतात. लगेच भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं जे आहे प्रेम होतं, तिसऱ्या दिवशी त्यांना लग्न होतं आणि लगेच त्यांचं जे आहे म्हणजे 2 मुलं होतात. असं होऊ शकत नाही. मीन्स प्लॉट इज एसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट दॅट मेक अप द थीम. तर थीमला ते अटॅच असले पाहिजे तरच ते प्लॉट जे आहे सक्सेसफुल असतात. देन कॅरेक्टर. Characterization is related to the plot as the course of events take place because of certain behavior of the characters. Depiction of character can range from the thumbnail sketch to deep, wordy, highly detailed verbal sketch. The important character may have been described in its every aspect by the writer. The minor characters are not given much importance. The reader follows the actions of one main character throughout the novel. This character is referred to as the protagonist. Protagonist means main character is in conflict with a character or an entity or a force, internal or external, which is known as antagonist. म्हणजे कॅरेक्टरला इतकं महत्व असतं स्टोरीमध्ये, नॉव्हेलमध्ये किंवा मूव्हीमध्ये. जेव्हा एखादी मूव्ही तयार होते किंवा एखादा नॉव्हेल तयार करतात तर त्याच्यामध्ये कॅरेक्टर फार महत्वाचं. समजा सेंट्रल कॅरेक्टर आहे ज्याला आपण प्रोटॅगॉनिस्ट म्हणतो किंवा मेन कॅरेक्टर आहे किंवा हिरो आहे. हिरो जर एखादा वीक दाखवलेला असेल किंवा तो अशक्त दाखवलेला असेल तर त्याचा काही प्रभाव पडणार नाही. हिरो असा असला पाहिजे, तो बलशाही असला पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंग असला पाहिजे. मेन कॅरेक्टर आहे, प्रोटॅगॉनिस्ट आहे. नाहीतर असं होईल एखादा कॅरेक्टर जो आहे अशक्त दाखवलेला आहे, म्हणजे हिरो असा अशक्त दाखवलेला आहे की हिरो आणि हिरोईन जे आहेत एका ठिकाणी चहा पीत बसलेले आहेत आणि तो हिरो इतका अशक्त दाखवलेला आहे की त्या अँटॉगॉनिस्ट जे आहेत म्हणजे जे विलन आहेत त्यांनी हिरोईनला घेऊन गेले आणि हिरो काहीच करू शकला नाही. परफेक्ट मूवीच असू शकत नाही. म्हणून कॅरेक्टर जो आहे मेन कॅरेक्टर ज्याला प्रोटॅगॉनिस्ट असतो तो स्ट्रॉंग असला पाहिजे. त्याच्या शरीर यष्टीवरनं किंवा त्याच्या म्हणजे चित्रणावरनच दिसलं पाहिजे की हा मेन कॅरेक्टर आहे, प्रोटॅगॉनिस्ट आहे. आणि अँटॉगॉनिस्ट जो असतो जो की बाहेरचा इंटरनल और एक्सटर्नल जो कॅरेक्टर असतो तर तो कॅरेक्टर हा अशक्त दाखवलेला असतो किंवा तो जो आहे तो याच्यापेक्षा कमी महत्वाचा दाखवलेला. म्हणून कॅरेक्टर हे अतिशय महत्वाचं. देन सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. देर आर सेव्हरल aspects of the setting. It includes place, period, time, climate or weather and lifestyle. Plot and character are the two major elements that are affected due to setting. सेटिंग ही जी आहे ती व्यवस्थिशीर झाली पाहिजे. देन इन दी मूव्ही और इन दी नॉव्हेल देअर शुड बी कॉन्फ्लिक्ट द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन दी story is called conflict. Conflict in the story provides interest and curiosity about the plot. म्हणजे एकदा मूव्ही सुरू झाली तर मूव्ही ही त्रिकोणामध्ये असते. म्हणजे ए पासून सुरुवात होते. म्हणजे एखादा मूव्हीची सुरुवात झाल्यानंतर एखादा छोटा हिरो असतो. हिरो कुठेतरी गॅरेजवरती काम करत असतो. गॅरेजवरती काम करत असताना मग कुठून तरी हिरोईनची गाडी जी आहे ती बिघडलेली असते. ती गाडी बिघडल्यानंतर ती हिरोच्या गॅरेजला येते आणि मग तो हिरो जो आहे हिरो ती गाडी दुरुस्त करत असतो आणि दुरुस्त केल्यानंतर त्या हिरोईनची आणि हिरोची ओळख होते. हिरो अर्थातच अत्यंत गरीब परिस्थितीतला, हिरोईन जे आहे रिच क्लास मधली असते आणि मग ते कुठेतरी चोरून जे आहे ते एकमेकाला भेटत असतानाच हिरोईनच्या घरचे कुणीतरी पाहतात आणि मग तिथं कॉन्फ्लिक्ट निर्माण आणि कॉन्फ्लिक्ट जेव्हा निर्माण होत असतो त्यावेळेस इंटरवल होत असतो. इंटरवल अँड कॉन्फ्लिक्ट इज फॉर इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी. म्हणजे हा जो आहे हा संघर्ष कशासाठी असतो? हा संघर्ष प्रेक्षकाच्या मनामध्ये कॉन्फ्लिक्ट हा जो आहे इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी असतो. म्हणजे आपण इंटरव्हल मध्ये सुद्धा चिंता करत असतो आता काय होईल. मग तिच्या हिरोईनच्या घरच्या लोकांनी त्याला बघितलेले आहे, आता काहीतरी घडणार आहे. आता म्हणजे प्रेक्षकाच्या मनामध्ये एक प्रकारचं कुतूहल निर्माण करण्याचं काम जे आहे या कथानकाचं असतं. मीन्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी इज द वर्क ऑफ कॉन्फ्लिक्ट नाही तर मूव्ही नाही. आपण साहजिकच म्हणतो या मूव्ही मध्ये एकदाही फायटिंग नाही. मूव्ही काय कामाचा? मूव्ही मध्ये रिच क्लास आणि पुअर क्लास हे दोन्ही पण नाहीत.
ती मूवी असू शकत नाही. किंवा हिरो किंवा हिरोईन हे अतिशय सुखवास्तू घरातले आहेत, त्यांचा काही संघर्ष नाही, तर ती मूवी असू शकत नाही. म्हणजे देअर शुड बी कॉन्फ्लिक्ट बिटवीन रिच अँड पुअर, देअर शुड बी कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुर्जवा क्लास अँड पुअर क्लास, देअर शुड बी कॉन्फ्लिक्ट बिटवीन टू अपोजिट फोर्सेस दॅट मेक्स द एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. म्हणजे नॉव्हेल मध्ये एलिमेंट्स घटक कोणता असला पाहिजे, तर संघर्ष असला पाहिजे. संघर्ष जर असेल तर नॉव्हेल आहे, संघर्ष असेल तर मूवी आहे. संघर्ष नसेल म्हणजे नुसतं मी तुम्हाला सांगितलं की मूवी स्टार्ट झाली आणि मूवी स्टार्ट झाल्यानंतर हिरो हिरोईन एकत्र आले, दोघंही गाडीवर बसले, दोघांनी स्नॅक्स खाल्ले, लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचं लग्न झालं, तिसऱ्या दिवशी जे आहे त्यांना मुलं झाले आणि हॅपी एंड झाला. कुणी मूवी पाहिल का? देर इज नो कॉन्फ्लिक्ट, देर इज नो. म्हणजे मूवी मध्ये कॉन्फ्लिक्ट असला पाहिजे. कॉन्फ्लिक्ट क्रिएट्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी. देन लँग्वेज अँड स्टाईल. द लँग्वेज अँड the technique used by the author for the narration of the course of events is known as the style. An author can use extensive vocabulary and high phrases, or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for meeting his purpose. He may use linguistic devices to make the narrative effect. All these factors decide the texture of narration and create an impact on the reader. म्हणजे त्याची लँग्वेज आणि स्टाईल कशी असली पाहिजे. जो हिरो आहे तो हिरो असं म्हणतो का की एखाद्या हिरोईनला भेटल्यानंतर की ठीक आहे, तू माझ्याशी प्रेम कर अथवा न कर, तो तुझा विचार आहे, मग मी दुसरी बघतो मुलगी, तू पण दुसरा बघ, चालेल का? किंवा असं म्हणतो का तू आपण प्रेम केलं तर फार चांगलं होईल, किंवा रिक्वेस्ट करतो का तू माझ्यासोबत प्रेम करेल का? दिस इज नॉट हॅपन इन नॉव्हेल और दिस इज नॉट हॅपन इन सिनेमा मूवी. म्हणजे अशा पद्धतीने फोर्सेस असूच शकत नाही. अँड ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह वोकॅब्युलरी अँड हाय फ्रेजेस. म्हणजे हाय फ्रेजेसचा याच्यामध्ये यूज केला पाहिजे आणि त्याची इंटेन्सिटी वाढवली पाहिजे, आणि जेणेकरून दोन एक्झॅक्ट अपोजिट फोर्सेस एकत्र ठिकाणी आले पाहिजे. फिगर्स ऑफ स्पीच, मेलोडियस सॉंग्स त्याच्यामध्ये यूज केले जातात आणि मोठ्या आवाजामध्ये, आणि जे डायलॉग म्हटले जातात ते फॅक्टर्स याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. त्याच्यामुळेच मूवी जो आहे, मूवी फार इफेक्टिव्ह असतो. त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल्स हा क्वेश्चन तुम्हाला जर विचारला तर थीम आहे, प्लॉट आहे, त्याच्यानंतर कॅरेक्टर, सेटिंग आणि कॉन्फ्लिक्ट, लँग्वेज आणि हे स्टाईल, हे घटक महत्वाचे आहेत. आता टाइप्स ऑफ नॉव्हेल्स, नॉव्हेल्सचे किंवा मूवीचे टाइप्स कोणते आहेत? रिअलिस्टिक नॉव्हेल. The realistic novel is a fiction that gives the effect of realism. Sometimes this is also called a novel of manner. It can be characterized by its complex characters with mixed motives that are rooted in the social class. The characters in the realistic novel interact with other characters and undergo plausible and everyday experiences. रिअलिस्टिक वास्तवदर्शिनी चित्रण जे करणाऱ्या नॉव्हेल किंवा मूवीज जे आहेत त्याच्यामध्ये वास्तव आहे. त्याच्यानंतर शिक्षणावरती मूवी आलेले आहेत, किंवा पॉलिटिकल राजकारणावरती मकरंद अनावासपुरेंनी मूवी लिहिलेली आहे, तर त्या ज्या आहेत ते रिअलिस्टिक नॉव्हेल किंवा रिअलिस्टिक मूवीज आहेत. पिकारेस्क्यू नॉव्हेल. द वर्ड पिकारेस्क्यू इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो विच मीन्स रग. A picaresque novel narrates the adventures of the protagonist, who is an eccentric or a disruptable person in an episodic form. म्हणजे एपिसोडिक फॉर्म मधनं जे आहे, एपिसोडिक फॉर्म मधनं म्हणजे वॉल्यूम फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जे आहे त्याच्यामधनं जे कॅरेक्टर असतात त्याचं साहस कथा ज्या दाखवल्या जातात, जे छोटा भीम सारख्या वेगवेगळ्या आदर्शवत कथा ज्या आहेत एपिसोडिक फॉर्म मध्ये जेव्हा दाखवल्या जातात तर त्याला पिकारेस्क्यू नॉव्हेल असं. हिस्टॉरिकल नॉव्हेल, शिवाजी महाराजांच्या जीवनावर, त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या जीवनावर या ऐतिहासिक कथा दाखवल्या जातात, त्यांना हिस्टॉरिकल. इपिस्टोरी नॉव्हेल. द वर्ड इपिस्टोरी derives from the Latin word epistola, which means a letter. The epistory novel is that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other documents. Although letters are the most common for epistory novel, डायरी एंट्रीज आर ऑल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाइप. म्हणजे अशा काही मालिका आपल्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये डायरीचा यूज केलेला, त्यानंतर जे लेटरचा यूज केलेला आहे, लेटर वाचणे तो एपिसोड दाखव, त्याला एपिस्टोरी नॉव्हेल असं. गोथिक नॉव्हेल. The novels that include terror, mystery, horror, thriller, supernatural, doom, death,
or decay or haunted buildings are called the. ज्या नॉव्हेल टेरर निर्माण करतात, मिस्ट्री रहस्य निर्माण करतात किंवा हॉरर निर्माण करतात, थ्रिलर निर्माण करतात किंवा अद्भुत चमत्कार निर्माण करतात, वी कॉल इट सुपर नॅचरल रूम. मृत्यू अशा सीआयडी सारख्या मूवी ज्या आहेत, सीआयडी सारख्या भूत प्रेतासारख्या मूवी ज्या आहेत, त्याच्यामध्ये मारणाराच आपल्या बाजूला बसलेला असतो, हे जेव्हा दाखवलं जातं तर त्यांना गोथिक नॉव्हेल्स. ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. The autobiographical novel is the novel based on the life of the author. However, the author changes the places and names of characters or even may change or avoid certain details of his life. It may or may not be first person narration. म्हणजे आत्मचरित्रात चरित्रपर जे आहेत त्या नॉव्हेल असतात, म्हणजे स्वतःच तुम्ही आता मोठे डॉक्टर झालात किंवा इंजिनियर झाला, जर तुम्ही नॉव्हेल लिहिलात, माझं आत्मचरित्र असं आहे, मी असा घडलो, तर ते काय असेल, ते आत्मचरित्रपर कथा असेल, तर त्याला आत्मचरित्रपर कथा म्हणतो, बायोग्राफिकल नॉव्हेल असतं. ॲलिगरिकल नॉव्हेल. An allegory is a story that bears more than one level of meaning. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. म्हणजे allegory म्हणजे टीका करणे, म्हणजे एखादी राजकीय टीका जर एखादा नॉव्हेल मधनं केलेली असेल, मकरंद अनासपुरेचे ज्या मूवी आहेत त्याच्यामध्ये शिक्षणाचा आयचा घो असेल किंवा शिक्षणासंबंधीच्या वेगवेगळ्या सर्व शिक्षा अभियानासंबंधीच्या मूवी प्रदर्शित केलेल्या आहेत, त्यांनी शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ झालेला आहे ते केलेला आहे. पुन्हा दिल्लीत मुजरा गल्लीत गोंधळ जो आहे, हा सुद्धा एक पॉलिटिकल ॲलिगरी आहे. पॉलिटिकल म्हणजे राजकीय व्यंग चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. रिलिजियस असेल, रिलिजियस ओ माय गॉड सारखी मूवी जी आहे ते परेश रावल यांची, तर ती रिलिजियस ॲलिगरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. आणि फिलॉसॉफिकल. देन युटोपियन म्हणजे आदर्श राज्याची कल्पना. युटोपिया इज अन इमेजनरी कम्युनिटी और सोसायटी possessing the ideal qualities. It is a common literary theme, especially in science fiction or स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. म्हणजे युटोपियन म्हणजे आदर्श. त्याच्यामध्ये तारक मेहता का उलटा चष्मा जे आहे, एक आदर्श कुटुंब, आदर्श सोसायटी कशी असते, तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला. युटोपिया म्हणजे आदर्श. देन सायकोलॉजिकल नॉव्हेल इज द वर्क ऑफ फिक्शन that treats the internal life of the protagonist or even the other characters as much as the external factors. ज्या काही लहान मुलांच्या मानसिकतेवर आधारित ज्या नॉव्हेल्स असतात तर त्याला सायकोलॉजिकल नॉव्हेल्स किंवा त्याची सायकोलॉजी ओळखण्याचा तो एक मानस असतो त्याच्यामध्ये. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज coined by William James in his treatise Principles of Psychology. It means the flow of thoughts, incidents in the plot are in the sequence of their occurrences. The novelist narrates them as they enter the mind of the character. म्हणजे त्या जो सेंट्रल कॅरेक्टर आहे त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते नॉव्हेल मधनं सांगितलं जातं. म्हणजे एखादी मूवी सुरू होते पहा, मूवी सुरू झाल्यानंतर सेंट्रल कॅरेक्टरला जे आहे अटक केलं जातं आणि त्याला जेलमध्ये पाठवतात आणि जेलमध्ये तो एक शांत पद्धतीने बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये विचार येतात. ते विचार प्रदर्शित केले जातात थ्रू आउट नॉव्हेल मधनं. म्हणजे त्याची पाठीमागची हिस्ट्री सांगितली जाते, त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते सांगितलं जातं. कॉल्ड स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल. देन बिल्डर्सग्रूम नॉव्हेल. द जर्मन वर्ड बिल्डर्सग्रूम indicates growth. The fictional biography or autobiography is concerned with the growth of the protagonist's mind, spirit, and characters from their childhood to adulthood. In the first half of the 20th century, a cult of pulp magazines became popular, in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. The pulp fiction era provided a building ground for the detective novels and science fiction. Science fiction is a genre speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universe, and extraterrestrial life. Science fiction often explores the potential consequences of scientific and other innovations. Frankenstein by Mary Shelley is considered the first novel based on science and technology. The genre flourished in the second half of the 90s. Detective fiction is a
subgenre of crime fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. तर अशा पद्धतीने जे आहे अशा पद्धतीने नॉव्हेलचे वेगवेगळे प्रकार आपल्याला लक्षात येतात. 2 मार्क्स तुम्हाला ऑड कॅरेक्टर असेल किंवा मॅच द फॉलोइंग असेल, ट्रू ऑर फॉल्स असेल असे विचारले जातील आणि 2 मार्क्स साठी अशा पद्धतीने शॉर्ट नोट्स वरती विचारलं जाईल. तर आपण जो दिलेला फ्लो चार्ट आहे तो फ्लो चार्ट व्यवस्थित करा. त्यानंतर कॅरेक्टर जे ह्याचे जे नॉव्हेलचे वेगवेगळे फॅक्टर्स जे आहेत तर ते व्यवस्थित करा 6 फॅक्टर्स. तर एवढं जरी केलं तरी तुम्हाला जे आहे तुम्हाला 4 मार्क्सचा हा सोडवता येतो. परंतु एक लक्षात घ्या की हे सगळे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत. त्याच्यासाठी पॅसेज दिला जाणार नाही, क्ल्यू दिला जाणार नाही आणि पूर्ण 16 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे हा पूर्ण मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे. प्रत्येक नॉव्हेल हे 4 मार्क्स साठी आहे. हा आपण जो सॉल्व्ह आज जो घेतलेला आहे 4.1 इज फॉर 4 मार्क्स, 4.2 इज फॉर 4 मार्क्स, 4.3 इज फॉर 4 मार्क्स आणि 4.4 इज फॉर 4 मार्क्स. प्रत्येक जे आहे 4 मार्क्स साठी आहे.